प्रधानमंत्री जनमन महाअभियानाचे उद्घाटन. आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरकवडा केळापूर तालुका येथील धारणापोळ येथे ब्युरो केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय पीएम जनमन महाअभियान देशभरात राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील या महाअभियानाचे उद्घाटन केळापूर तालुक्यातील धारणा येथे दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी प्रधानमंत्र्यांच्या दूरदृश्य उपस्थितीत करण्यात आले आहे. या अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक याशनी नागराजन, प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या मजूर लाभार्थ्यांना लाभ विकसित करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधताना या अभियानाची माहिती दिली. तसेच आदिवासी समाजातील संस्कृती लोककलेचे कौतुक केले. टेबलची गरज नाही
जोरदार टाळ्या वाजवून आपण मुलांचं स्वागत करूया, त्यांचे आभार व्यक्त करूया. यानंतर आजच्या या प्रमुख कार्यक्रमापूर्वीविषयी आपल्यावरची हितगुज करणार आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राळेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, जननायक, विदर्भाचे रॉबिनहूड, विचारांना प्रथम स्मरण करतो, वंदन करतो, नतमस्तक. देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या राज्यामध्ये माझा आदिवासी संवाद करणारे फक्त एक देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी. आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्या या धारण्या या गावाला संधी मिळाली. यवतमाळ जिल्ह्यात कुठेही नाही, त्या गावाची निवड झाली. त्या ठिकाणी आमचे समस्त आदिम अच्छा पंतप्रधान जन्मन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या पांढरकवडा येथील प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी आणि आदरणीय कलेक्टर साहेब आले का निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या गावचे, ज्या गावामध्ये कार्यक्रम, उनको मोदी आज पूछता भी है, पूजता भी. साथियों, सरकार आप तक पहुंचे, सरकार की योजनाएं अति पिछड़े मेरे जनजातीय भाई बहन तक पहुंचे, यही पीएम जनमन, ये पीएम जनमन महाअभियान का उद्देश्य है. और सिर्फ 2 महीने में ही पीएम जनमन महाअभियान ने वो लक्ष्य हासिल करने शुरू कर दिए हैं जो पहले कोई नहीं कर सका. मुझे याद है जब ठीक 2 महीने पहले भगवान बिरसा मुंडा की जन्म जयंती पर सरकार ने यह अभियान शुरू किया था, तो हम सबके सामने चुनौती कितनी बड़ी थी. हमारे अति पिछड़े मेरे जनजातीय साथी जो दूर सुदूर जंगलों में रहते हैं, जो दूर ऊंचे, जिन तक पहुंचना भी सरकारी मशीनरी के लिए बहुत कठिन होता है, उन लोगों तक पहुंचने के लिए इतना बड़ा अभियान हमारी सरकार ने शुरू किया है. और मैं जिले के सभी सरकारी अधिकारी, राज्यों के सरकारी अधिकारी, उन सबको सच्चे दिल से बहुत बधाई देता हूं. इतना बड़ा काम जो 75 साल तक हम नहीं कर पाते थे, अफसरों ने मन बना लिया.
मेरी बात का साथ दिया और आज गरीब की घर दिवाली की संभावना पैदा हुई। देश में बहुत से लोग कल्पना तक नहीं कर सकते कि हमारे ये भाई बहन कितनी कठिनाइयों में रहते हैं। प्रदूषण होने से, रसोई में लकड़ी के धुएं से होने वाला नुकसान, गांव तक सड़क न होने से कहीं पर भी आना जाना बहुत बड़ा सिरदर्द होता था। इस संकट, इस परेशानी से ही तो मुझे अपने इन गरीब जनजातीय भाई बहनों को बाहर निकालना है। जयंतीच्या दिवशी लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी 24,107 कोटीची योजना जाहीर केली। मी संपूर्ण आदिवासी समाजातर्फे श्री नरेंद्रजी मोदी यांचे मनपूर्वक आभार मानतो। मी अधिकाऱ्यांनाही निर्देश देतो, कारण या योजनेचा फायदा देताना तुमची दमछाक होणार आहे। मला माहीत आहे महसूल विभागाचे आणि पंचायत समितीचे अधिकारी, मी तुम्हा सर्वांना पण एवढी मोठी योजना देशाच्या लाडक्या पंतप्रधानांनी जाहीर करायचं असेल तर स्वतः आता प्रधानमंत्री तेच बोलले, कारण मला माहीत आहे कोलम समाजाची व्यथा। नाव नाही, काही माहीत नाही, काही नाही। याच्याकरता तुम्हाला सर्वप्रथम प्रत्येक गावात कॅम्प घेऊन आधार कार्ड, त्याला मदत करा जातीचे सर्टिफिकेट यासाठी, आणि इतक्या प्रकारच्या योजना आहेत। आता प्रत्येक पोळावर आमच्या जलजीवन मिशनची मी 15 दिवसापूर्वी काही भूमिपूजनही केली, आणि कोणता पोळ सोडत नाही। आणि खरी गोष्ट आहे की जर स्वातंत्र्यानंतर स्वच्छ पिण्याचं पाणी आदिवासी असो की गैर आदिवासी हो, यांना जर या शतकात सुद्धा पाणी नाही भेटलं तर फायदा नाही। आणि हीच गरज ओळखून जल जीवन मिशनची योजना मोदी साहेबांनी आखली। तुम्हाला एक आकडेवारी सांगते, आश्चर्याचा धक्का बस। 350 गाव आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री संदीपभाऊ धुर्वे आपल्या सर्वांना संबोधित करतील। माननीय संदीपभाऊ धुर्वे। सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा, श्यामादादा कोलाम, राणी दुर्गावती यांना विनम्र अभिवादन करतो। आज हा जो कार्यक्रम आहे देशभरात श्री नरेंद्रजी मोदी यांनी लाईव्ह कार्यक्रमात भाग घेतला आणि संबोधित केले आदिवासी बांधवांना। तुम्हाला माहीत आहे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आज सगळ्यात दुरावस्था कोणाची असेल तर ती आपली आदिवासी बांधवांची आहे। त्यातही जे प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत, देशभरात तर अशा प्रिमिटिव्ह ट्राईब्स जाती आहेत, त्याला आपण जमा हा संकल्प ठेवून सुद्धा प्रयत्न आपण करत आहोत। त्यामुळे आपण एवढ्यातच थांबणार नाही। मॅडमने अतिशय चांगला उपक्रम राबवला। ज्या भागामध्ये कनेक्टिव्हिटी नाही, नेट कनेक्टिव्हिटी, मॅडम आपल्या माध्यमातून या 15 दिवसात 2 महिन्यामध्ये अनेक प्रॉब्लेम कोणते येते, आपल्याला अडचणी कोणत्या येते, नेट कनेक्टिव्हिटी राहत नाही। आणि नेट कनेक्टिव्हिटी न राहिल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम सुटत नाही, राहणार नाही। अशा प्रकारचा सुद्धा संकल्प आपण करावं आणि तो संकल्प पूर्ण करू। संकल्प ते सिद्धी प्रत्येक व्यक्तीला योजना माहीत झाली पाहिजे, अशा प्रकारचा आपण संकल्प ठेवून आपण काम करत असल्यामुळे या राळेगाव विधानसभा मतदारसंघाचा सेवक म्हणून मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि मी या राळेगाव विधानसभा